आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अर्थातच आजच्या दिवसभरातली महत्त्वाची घडामोड ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या सादला मिळतोय एक प्रतिसाद। बाळासाहेब ठाकरे यांची शेवटची साद या चिमण्यांनो परत फिरा। आजही हे शब्द प्रत्येक शिवसैनिक आणि मनसैनिक तसंच मराठी जनतेच्या कानावरती आहेत आणि आजच्या दिवशी बाळासाहेबांच्या त्या सादेची आठवण प्रत्येकाला येते, कारण आज बाळासाहेबांच्या सादेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिलाय। दोन्ही ठाकरे बंधू आज मराठीच्या एका मुद्द्यावरती एकत्र येत आहेत, एकमेकांसोबत आणि एका मंचावरती येत आहेत। 19 वर्षांनंतर दोन्ही ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते वरळीच्या डोममध्ये मराठी विजयी मेळावा घेत आहेत। अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आता या क्षणाकडे लागलेले आहे। सरकारच्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रीला ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारनं निर्णय रद्द केला। मराठी एकजुटीचा विजय झाला। हाच विजय साजरा करण्यासाठी आता आज वरळीतल्या डोममध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येत आहेत। विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं मराठी लोकांना आमंत्रित करण्यात आलेले आहे। महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी मोठा दिवस मानला जातोय। ठाकरे बंधू राजकीय पलटवार निवडणुकांमध्ये करतात का एकत्र येतात हे अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये, मात्र आजचा मेळावा हा एकत्र येण्यासाठीच एक पहिलं पाऊल असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यामुळेच ठाकरे बंधूंच्या या मेळाव्यासाठी सगळ्यांचे लक्ष याकडे लागलेलं आहे। अर्थातच संपूर्ण राजकीय पक्ष या मेळाव्याकडे कोणत्या दृष्टीने बघतायत हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। ज्या पद्धतीने हे दोन भाऊ एकत्र येत आहेत, मराठी एकजूट इथे दिसतेय आणि संपूर्ण महाराष्ट्रभरातनं मराठी जनांची सुद्धा आणि जे शिवसेनेला मानणारे आहेत, बाळासाहेब ठाकरेंना मानणारे आहेत, अशा सगळ्यांची इच्छा पूर्ण होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आता थेट जाणार आहोत आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडे। देवेंद्र, काय सध्याचे अपडेट्स आणि किती उत्साह पाहायला मिळतोय मनसैनिकांमध्ये, शिवसैनिकांमध्ये? नक्कीच प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे की दोन्ही ठाकरे बंधू आजच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येणार, त्यामुळे स्वाभाविक आहे दोन्ही पक्षाचे जे कार्यकर्ते असतील त्यांच्यामध्ये उत्साह आहे आणि आजचा कार्यक्रम ज्या वरळी NCI डोममध्ये पडणार आहे त्या ठिकाणची सर्व प्रकारची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। मंच सज्ज आहे आणि याच मंचावरून दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत भाषण करणार आहेत। आपण जर हा सगळा मंच बघितला तर आपल्याला पाहायला मिळेल की आवाज मराठीचा हा फक्त एक दोन शब्द जे आहेत ते या मंचावरती पाहायला मिळतात आहे। महाराष्ट्राचा मॅप देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। फुलांची सजावट जी आहे ती या सगळ्या मंचावरती केलेली पाहायला मिळते। त्यासोबत जर आपण बघितलं तर एक छोटासा स्टेज या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे, त्यावरून आपल्याला लक्षात येईल की फार लोक जे आहेत ते स्टेजवर नसणार आहेत आणि स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आजच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतात आणि एकत्र आल्यानंतर ते काय संबोधित करणार आहेत, काय भाषण करणार आहेत याकडे महाराष्ट्रासह देशाचंच लक्ष लागलेलं असणार आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे अशा पद्धतीची दोन्ही बाजूच्या नेते मंडळी असतील, कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम पार पडतोय। आपण नेहमी राज ठाकरेंना आणि उद्धव ठाकरेंना वेगवेगळी सभेमध्ये भाषण करताना बघितलेलं आहे, मात्र आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्रित भाषण करणार आहेत आणि आपण बघतोय की सगळा मंच सज्ज आहे, पोडियम सज्ज आहे आणि याच ठिकाणावर जे आहे ते हा सगळा कार्यक्रम जो आहे तो पार पडणार आहे। समोर जर आपण आसन व्यवस्था बघितली तर आपल्याला पाहायला मिळेल की साधारण 7 ते 8 हजार लोक जे आहेत ते या सगळ्या वरळी डोममध्ये बसतील अशा पद्धतीची आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी अनेक नामवंत लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं आहे। साहित्यिक असतील, लेखक असतील, कलाकार असतील, क्रीडा क्षेत्रातील लोक असतील, सामाजिक क्षेत्रातील लोक असतील, मराठी भाषेच्या संदर्भात काम करणारे लोक असतील, या सगळ्यांना आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आहे। महाराष्ट्रातील जनतेला निमंत्रण आहे आणि त्या दृष्टीने आपण बघतो की सगळं वरळी डोम जे आहे ते सज्ज झालेलं आहे। समोर जर आपल्याला दृश्यांमध्ये पाहता आलं तर गॅलरी देखील आहे, गॅलरीमध्ये देखील लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आसपास जे आहे ते बॅनर आणि फ्लेक्स पाहायला मिळतात, त्यावरती फक्त मराठी भाषेचा मजकूर जो आहे तो लिहिण्यात आलेला आहे। त्यामुळे एकूणच सगळा मंच सज्ज आहे, सगळं सभागृह सज्ज आहे आणि या सगळ्या सभागृहातून आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत हा जो हिंदी सक्तीचा निर्णय आहे त्याला त्या संदर्भातील त्यांची भूमिका जी आहे ती मांडताना पाहायला मिळणार आहे। एकूणच सगळ्या प्रकारची तयारी जी आहे ती या ठिकाणी झालेली आहे। साधारण 10-10:30 नंतर या सगळ्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि जसं मी म्हटलं तसं मुख्य आकर्षण असणार आहे दोन्ही ठाकरे बंधू, कारण दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र यावेत या
यासाठी महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक चळवळ देखील उभी राहिली होती. त्याला यश आलं नव्हतं. मात्र हिंदीच्या मुद्द्यावरती आणि सध्या जी महाराष्ट्रातील सामाजिक राजकीय परिस्थिती आहे या परिस्थितीवश कदाचित या दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र यावं लागलेलं आहे. आपण बघतोय की संपूर्ण मंच जो आहे तो सज्ज झालेला आहे. आवाज मराठीचा हा एकमेव शब्द आपल्याला या सगळ्या स्टेजवरती पाहायला मिळतोय आणि याच मराठीच्या मुद्द्याला घेऊन हे दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते आज एकत्र आलेले आहेत. त्यामुळे स्वाभाविक आहे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या दोन्ही ठाकरे बंधूंवर आहे. आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पहिल्यांदा राज ठाकरे यांचं भाषण होईल, त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल. मंचावरती मोजकीच नेते मंडळी असतील, कदाचित हे दोघेच मंचावरती असतील अशा पद्धतीची देखील माहिती आहे. नक्कीच आणि प्रत्येक अपडेट तुमच्याकडनं घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देवेंद्र.